या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देशामध्ये सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आहे ते लागू झालेलं आहे। केंद्र सरकारकडून जी आहे ती या संदर्भातली अधिकृत अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे। मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाची संहिता जी आहे ती संसदेच्या पटलामध्ये मांडण्यात आली होती। लोकसभा असेल राज्यसभा असेल या दोन्ही सभागृहांमध्ये याबाबतचं विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीपूर्वी हे नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आहे त्या संदर्भातले अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे। देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा जो आहे तो आता लागू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। या कायद्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या 3 देशांमधील अल्पसंख्याकांना जे आहे ते भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं असं केंद्र सरकारकडून बोललं जातं। या कायद्याला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर विरोध जो आहे तो होताना देखील पाहायला मिळत होता। विरोध अर्थात तृणमूल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या पक्षांनी जे आहे ते विरोध केल्याचं पाहायला मिळालं होतं। खरं तर असं बोललं जात होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः संबोधित भारताला करतील, जनतेला करतील आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जी आहे ती घोषणा करतील। मात्र या संदर्भातली अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आली। जेव्हा अशी बातमी येत होती की मोदी संबोधित करतील त्या अगोदरच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेत या कायद्याला आपला विरोध कायम असल्याचं म्हटलं होतं। मात्र आता राज्य सरकारकडून जी आहे ती या CAAची अर्थात सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जी आहे ती अधिसूचना काढण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। पियुष एरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. ब्रो इसका ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.